गुलाबाची लागवड करताना माती, खत, पाणी व सूर्यप्रकाश त्याचप्रमाणे कलमे, छाटणी इत्यादी बाबी काळजीपूर्वक निवडाव्या लागतात. गुलाबाला अति थंड हवा मानवत नाही. लागवडीनुसार गुलाबाचे 2 वर्ग करता येतात. पहिल्या वर्गामध्ये उन्हाळी गुलाब येत असून ते वर्षातून फक्त एकदाच फुलतात. दमास्क, वेली गुलाब इत्यादी त्यांचे प्रकार आहेत. नमस्कार, मराठी कप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दुसऱ्या वर्गामध्ये बारमाही गुलाब येतात. ते नाजूक असतात आणि कस्तुरी, चिनी व संकरित टी हे याचे प्रकार आहेत. संकरित टी गुलाबाच्या कळ्या टोकदार असून फुलांना नुकत्याच उघडलेल्या खोक्यातील चहासारखा वास येतो, म्हणून त्यांना टी रोजेस म्हणतात. गुलाब वनस्पती तिच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. बागांची शोभा वाढवण्यासाठी आणि फुलदाणी, पुष्पगुच्छ व हार तयार करण्यासाठी या फुलांची लागवड केली जाते. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये बाष्पशील तेल असते, त्यापासून अत्तर तयार करतात. या तेलामध्ये फिनेल, एथिल अल्कोहॉल, जिरॅनिऑल, नेरॉल आणि सिट्रोनेलॉल हे मुख्य घटक असतात आणि तेल मिळवण्यासाठी पाकळ्यांमधून वाफ सोडली जाते. तेल काढून घेऊन मागे उरलेले पाणी गुलाब पाणी म्हणून वापरतात. गुलाबाचे अत्तर मुख्यतः बसरा, एडवर्ड व दमास्क या प्रकारांच्या पाकळ्यांपासून तयार केले जाते. गुलाबाची कळी, फुले आणि पाकळ्या यांपासून आयुर्वेदिक व युनानी औषधे तयार करतात. युरोप आणि अमेरिकेत शोभिवंत गुलाबाच्या फार मोठ्या बागा आहेत. यासाठी संकर पद्धतीने गुलाबांचे अनेक प्रकार निर्माण केले आहेत. अत्तर तयार करण्यासाठी प्रेमाचे, मैत्रीचे, शांततेचे प्रतीक केसांना माळून सौंदर्य आणि आणखी खुलते. तसेच गुलाबाच्या पाकळ्यांचा खाद्यपदार्थात, जेवणासाठी, चव वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. गुलाब या फुलांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला जातो. गुलाबाच्या फुलांपासून तयार केलेला सुगंधी गुलकंद गोवर, कांजिण्या यावर उपयोगी पडतो. गुलाबाचे फूल अधिक सुगंधित असल्यामुळे गुलाब पूजेसाठी वापरले जाते. याशिवाय पाहुण्यांचे सत्कार करताना अभिनंदन म्हणून गुलाब दिले जाते. गुलाबापासून गुलाबजल, गुलकंद, शरबत याशिवाय काही आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी देखील गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या जातात. गुलाबजल डोळ्यात टाकल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. गुलाबाच्या फुलाला 4 विभिन्न भागांमध्ये वाटलेले आहे. गुलाबाचे प्रकार. एक म्हणजे हायब्रिड. हा गुलाब उत्कृष्ट मोहक फुलांसाठी प्रसिद्ध आहे आणि याचे देठ लांब असतात. संकरित चहाचे गुलाब त्याच्या सौंदर्य आणि सुगंधासाठी अनुकूल मानले जाते. तो लाल आणि पिवळ्या रंगामध्ये आढळतो. दुसरा म्हणजे फ्लोरोबुंडा गुलाब. हा गुलाब त्याच्या लहान फुलांच्या क्लस्टरसाठी ओळखला जातो. फ्लोरिबुंडा गुलाब हे भरपूर फुलणारे आहेत, जे बाग आणि लँडस्केपमध्ये बघायला मिळतात. विविध रंगामध्ये उपलब्ध आहेत आणि याच्या प्रमाणामध्ये लागवड ही भरपूर प्रमाणात करण्यात येते. तिसरा म्हणजे ग्रॅडीफ्लोरा गुलाब. हायब्रिड गुलाब आणि फ्लोरिबुंडा गुलाब यांच्यातील क्रॉस म्हणजे ग्रॅडीफ्लोरा गुलाब. हा उंच मजबूत देठांवर मोठ्या फुलांसाठी ओळखला जातो. त्याची फुले मुबलक आणि आकर्षक बघण्यासारखी असतात. तसेच चौथा म्हणजे क्लाइंबिंग गुलाब. नावाप्रमाणेच हा गुलाब क्लाइंबिंग गुलाबामध्ये लांब लवचिक छडी असतात, जी त्यांना कुंपण, ट्रेलीज आणि भिंतीवर चढण्यामध्ये मदत करतात. ते त्यांच्या देठाच्या बाजूने भरपूर फुले तयार करतात आणि एक आश्चर्यकारक अनुलंब प्रदर्शन तयार करतात. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा आपल्या गुलाबाच्या फुलांचा माहितीचा व्हिडिओ हा आपला दुसरा पार्ट होता. पहिला पार्ट ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघू शकता. तर तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ आपला अमूल्य वेळ देऊन, वेळात वेळ काढून बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच छान छान वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल मराठी कप्पा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा. धन्यवाद.